नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत की अनंत चतुर्दशी व्रत का करावे, कोणी करावे, कसे करावे। अनंत चतुर्दशी व्रताची पौराणिक कथा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मंडळी, अनंत चतुर्दशी हा काही सण नाही, तर ते एक व्रत आहे। ते व्रत एकदा सुरू केले की ते 14 वर्ष करावायचे असते। आपलं गेलेलं वैभव परत मिळावं म्हणून हे व्रत करतात। हे सार्वजनिकरित्या करण्याचे व्रत नाही, ज्याला गरज असेल अशा व्यक्तीनेच ते व्रत करावे। अनंत म्हणजे विष्णू ही या व्रताची मुख्य देवता आहे। विष्णूंच्या पूजेबरोबरच यमुना नदीची आणि शेषनागाची सुद्धा पूजा या व्रतामध्ये येते। 14 गाठींचा अनंताचा रेशमाचा मंत्रयुक्त दोरा तयार करून तो चांदीच्या किंवा तांब्याच्या कलसाला गुंडळून कलशाच्या तोंडावर ठेवलेल्या दर्भाच्या नागाची आणि विष्णूच्या प्रतिमेची पूजा करतात। कलशातल्या पाण्याला यमुनेचं पवित्र जल समजून त्याची सुद्धा पूजा केली जाते। कौरवांशी द्यूत खेळून पांडवांमधील सर्वात मोठा भाऊ युधिष्ठिर सर्वस्व हरल्यानंतर त्यांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास पत्करावा लागला। युधिष्ठिर आणि त्याचे इतर भाऊ वनात असताना श्रीकृष्ण तिथे गेले आणि त्यांनी युधिष्ठिराला हे अनंताचे व्रत सांगितले। सुमंत नावाचा एक सदाचारी ब्राह्मण होता आणि त्याला सुशीला नावाची कन्या होती। या सुशीलेच्या लहानपणीच तिची आई वारली होती व तिची सावत्र आई तिचा फार छळ करत असे। पुढे या सुशीलाचे लग्न कौंडिन्य मुनींशी झाल्यानंतर तिच्या सावत्र आईने तिचा व तिच्या नवऱ्याचा अपमान केला। सुशीला कौंडिन्य ऋषीबरोबर अरण्यात गेली। वाटेत एका नदीच्या काठी काही सुवासिनी ज्या स्त्रिया होत्या त्या पूजा करताना तिला दिसल्या। तुम्ही एक कसले व्रत करत आहात असे सुशीलाने त्यांना विचारले। तेव्हा त्यांनी तिला अनंत चतुर्दशीच्या व्रताची माहिती सांगितली। आता सुशीलेने त्यांच्याकडून अनंताचा जो 14 गाठींचा दोरा मागून घेतला व तिने ते व्रत केले आणि सुशीला व तिचा पती यांना वैभव प्राप्त झाले। सुशीलेने आपल्या पतीला या व्रताची जरासुद्धा कल्पना दिलेली नव्हती, अशी मंडळी पौराणिक कथा आहे। श्रीमंती प्राप्त झाल्यावर एक दिवस सुशीलेने आपल्या नवऱ्याला तो 14 गाठींचा जो अनंताचा दोरा दाखवला व आपण केलेल्या व्रताची माहिती सांगून म्हटले की ह्या अनंताच्या कृपेनेच आपल्याला हे सर्व वैभव मिळाले आहे। ते ऐकून कौंडिन्य ऋषीला राग आला। माझ्या गुणांनी व कर्तृत्वानेच हे वैभव मिळालेले आहे, या दोऱ्याने नव्हे असे तो गर्वाने म्हणाला व त्याने तो दोरा अग्नीत टाकून दिला। याचा परिणाम असा झाला की कौंडिन्याचे जे वैभव होते ते थोड्याच दिवसामध्ये नष्ट झाले। आता कौंडिन्याला आपल्या हातून फार मोठी चूक झाली हे कळाले आणि पुन्हा एक अनंताचा दोरा कुठे मिळेल या विचाराने तो वेडापिसा झाला आणि तो या दोऱ्यासाठी जिकडे तिकडे फिरू लागला। अनंत कुठे मिळेल असे तो ज्याला प्रत्येकाला विचारू लागला। सगळे झाडं, जलाशय, पशु वगैरेंना सुद्धा तो प्रश्न विचारत सुटला, परंतु त्याला कुठेही तो दोरा मिळेना। शेवटी तो निराश होऊन आत्महत्या करण्यास तयार झाला। इतक्यात भगवान विष्णू एका ब्रह्मचार्याच्या रूपाने प्रकट झाले व त्यांनी त्याला दान देण्याचे महत्त्व सांगितले। दान योग्य व्यक्तीलाच करणे कसे महत्त्वाचे असते हे सांगितले। गर्वाचे दुष्परिणाम सांगितले आणि आणखी उपदेश केला आणि त्याला आशीर्वाद दिला। कौंडिन्य मुनी घरी परत आले आणि त्याने आपल्या चुकीची जी दुरुस्ती करण्याचा निश्चय केला आणि अनंताचं व्रत सुरू केलं। त्याची खात्री पटली की या पृथ्वीवर सर्व वस्तूंमध्ये अनंत भरलेला आहे। प्रत्येक वस्तूमध्ये अनंताचं वास्तव्य आहे। करता करविता तोच आहे। आपण आपल्या कर्तृत्वाचा गर्व करण्यात काही अर्थ नाही। आणि अनंताच्या या व्रतामुळे कौंडिन्य आणि सुशीला यांना पुन्हा वैभव प्राप्त झाले। तर मंडळी, ही अशी अनंत चतुर्दशी व्रताची कहाणी आहे। एक पौराणिक कथा मी तुम्हाला सांगितली मंडळी। आणि ज्यांना कोणाला हे अनंत चतुर्दशीचं व्रत करायचं असेल त्याने ते कसं करावं, का करावं, ही आपली प्रचलित कथा, हे पौराणिक कथा, पौराणिक जी माहिती आहे ती पुढच्या पिढीकडे ही माहिती पोहोचावी या उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे। अनंत चतुर्दशी व्रताची ही कथा किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।